पी.एम. किसान योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. या कारणामुळे 22वा हप्ता अडकणार. तुम्ही ही चूक केली तर तुमचाही 22वा हप्ता येणार नाही. तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. लहान शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदा व्हावा यासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा त्याचाच एक भाग आहे. या योजनेअंतर्गत देशात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये जमा केले जातात. वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. देशातील शेतकरी 2,000 रुपयाकडे डोळे लावून बसलेले आहेत. पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात 22वा हप्ता पोचणार नाही. शेतकऱ्यांना आपलं काय चुकलं याबाबत समजलेले नाही. तुम्ही अथवा तुमच्या ओळखीचा कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. छोटी चूक तुम्हाला या योजनेतून अपात्र करू शकते. पाहुयात कोणत्या चुकीमुळे 22वा हप्ता अडकू शकतो. तर पी.एम. किसान योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्या बँक खात्यात डी.बी.टी. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणं गरजेचे आहे. सरकार शेतकऱ्यांचे हप्ते डी.बी.टीद्वारे थेट बँक खात्यात पाठवते. पण जर तुमच्या खात्यात डी.बी.टी सक्षम नसेल किंवा तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. बँकेत डी.बी.टी सक्रिय न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे उशिरा जमा होत आहेत. तर डी.बी.टी कसं सुरू कराल? तर बँकेत जाऊन तुम्हाला डी.बी.टी संमती फॉर्म आणि आधार सीडिंग फॉर्म भरावा लागेल. नंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करावे आणि मोबाईल नंबर देखील तुमच्या बँक खात्याला जोडावा. तरच डी.बी.टीद्वारे आपणास पैसे ट्रान्सफर होणार आहेत. तर हे आपण केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तरच आपणास 22वा हप्ता भेटणार आहे.